पाहता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पाण्याचं नियोजन असूनही धुळेकर पाण्यापासून वंचितच, आज आयुक्तांना निवेदन। संत संस्कृती रक्षासाठी धुळ्यात एकवटले साधक परिवार। बळसाणे येथील जैन मंदिरात चोरी करणारे दोघे चोरटे धुळे एलसीबीच्या जाळ्यात। तमाशा केवळ मनोरंजन नव्हे तर समाज प्रबोधनाचं साधन सुद्धा। धुळ्यातील मराठा संघ कार्यालयात वधूवर सूचीचं प्रकाशन। धुळ्यात आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा संपन्न। धुळे तालुक्यातील शिरदाणे गावात विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। या बाबतीत आज शहरातील संविधान संरक्षण समितीच्या मार्फत परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे उपायुक्त संगीता नांदुरकर यांची भेट घेत पाणी टंचाई दूर करण्यात यावी या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं। धुळे शहरातील सुरत बायपास महामार्ग जुना बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ प्रभाग क्रमांक 16 मध्ये जवळपास 15 ते 20 कॉलन्यांमध्ये ऐन मार्च महिन्याच्या पंधरवाड्याच्या आतच दुर्भिक्ष पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। हरिओम नगर, गोजरताई भांबरे सोसायटी, एकलव्य सोसायटी, भीमसृष्टी, नवनाथ नगर, लगडे नगर, संबोधी नगर, आसाराम बापू शाळेजवळील रावे रस्ता परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे आणि परिसरात कुठेही पतदिव्यांची सोय नाही। त्यामुळे पतदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी टाकून स्ट्रीट लाईटची सोय करण्यात यावी। परिसरात तत्काळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा। यासाठी परिसरातील नागरिकांनी धुळे महापालिकेच्या उपायुक्ता श्रीमती संगीता नांदुरकर यांची संविधान संरक्षण समितीच्या वतीने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब हरिचंद्र लोंढे यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या आणि निवेदन दिलं। सध्या नागरिकांना मिळेल तिथून पिण्याचं पाणी उपलब्ध करावं लागत आहे। नकानी तलाव वाटल्यामुळे परिसरातील कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे। त्यामुळे कूपनलिका बंद पडल्या आहेत। याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पडत आहे। म्हणूनच परिसरात तात्काळ पिण्याची पाण्याची पाईपलाईन टाकून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा आणि मूलभूत नागरी सेवा पुरवाव्यात अशा आशयाचं निवेदन प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांच्या वतीने संविधान संरक्षण समितीने धुळे महापालिकेच्या उपायुक्ता श्रीमती संगीता नांदुरकर यांना दिलं। या प्रसंगी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक प्रमुख तथा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब हरिचंद्र लोंढे, प्रभाकर दादा खंडारे, आप्पासाहेब SU तायडे, मनोहर मोरे, HD वाघ, अग्निवेश अमृतसागर, विमल बागुल, हर्षदा पाटील, विनोद भैसाणे, सीताराम निकम, इंदिरा नगराळे, मिलिंद खरात, रेखा खैरनार, रवीना हिरे, पौर्णिमा चव्हाण, माधुरी वाघ, सविता शिरसाट, विद्या येवलेकर, बसराज राठोड, संजय पाटील, आशा पवार, हेमराज शिंदे, मनोज मोरे, कल्पेश आखाडे, प्रवीण पाटील, संजय वारुडे, अलकाबाई वाडिले, दिनेश सिंगलदीप, शिवाजी सैंदाणे, सौ लगडे, कमल जगताप, निसार खाटीक, प्रदीप बागोल, सुभाष पाटील, रोहित लगडे, रवींद्र लगडे, उषाबाई जोशी, दगडू भांबरे, श्रीमती विमल बाविस्कर, राहुल नेतकर, यशवंत बाविस्कर, दगडू पाटील, रेखा वाघ आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिका क्षेत्र जसे घोषित झालेत त्या दिवसापासून हायवे सुरत बायपास जुना टोल नाक्याच्या पलीकडे जवळपास 20 कॉलन्या आहेत। त्या 20 कॉलन्यांमध्ये अद्यापपर्यंत नागरी सुविधा, अत्यावश्यक पाणी, गटार, रस्ते, वीज बिलकुलच नाहीत। त्या एरियामध्ये लोक ही संपूर्ण नागरी वसाहत निवृत्त अधिकारी कर्मचारी यांची असून यांना कोणीही वाली नाही। त्यामुळे हे एक संघ नसल्याने यांच्याकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही। नगरसेवक म्हणतो हे लोक आम्हाला मतदान करत नाही तर यांची आम्ही कामं करणार नाही। नगरपालिकेला भरमसाठ निधी शासनाने दिला। दलित वस्तीमध्ये जवळपास 15 कोटी रुपये मिळाले, परंतु त्या 15 कोटी मधून या प्रभागातील हायवे पलीकडे भागात 15 पैशाचे काम सुद्धा झालेले नाही।
आता सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण परिसर जवळजवळ 1000 ते 1200 नागरी वसाहत या ठिकाणी बोरवेलच्या साह्याने पाणी आणि वापराचे सगळं पिण्याचे वापर करीत होते. नकाना तलाव शासनाच्या दुर्लक्षामुळे या वर्षी नकाने तलाव भरला नाही. नकाने तलाव न भरल्याने पर्क्युलेशन बंद झालं व या ठिकाणच्या बोरवेल आटायला लागल्यात. बोरवेल आटण्यामुळे यांना आता पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. म्हणून हे लोक विकतचं टँकरचं पाणी वापरत आहेत. या ठिकाणी तूर्त तात्काळ आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 4 इंची पाईपलाईन टाकून द्यावी व ठिकठिकाणी जनरल पॉइंट काढून दिल्यास हे लोक त्या ठिकाणाहून पाणी भरून नेतील. खर्च अत्यल्प आहे म्हणून त्या इतर खर्चाला मंजुरी लागेल म्हणून छोटा खर्च करून कार्योत्तर मंजुरी तात्काळ द्यावी व पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवावी. तसेच पुढील येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये नागरी सुविधामध्ये रस्ते, गटार व विजेची सुविधा करण्यात यावी. या संदर्भात हायवे पलीकडील लगडे नगर, हरिओम नगर, गोजरताई भांबरे सोसायटी, एकलव्य सोसायटी, बुद्धभूषण सोसायटी अशा अनेक सोसायटीतील नागरिक शेकडो लोकांच्या सह्याचं निवेदन आम्ही देण्यासाठी माननीय आयुक्त मॅडम यांना देण्यासाठी उपस्थित आहोत. परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांना यथानुकूल आयुर्वेदिक उपचारासाठी त्वरित पॅरोल अथवा जामीन मिळावी या मागणीसाठी आज धुळ्यात योग वेदांत समितीतर्फे संत संस्कृती रक्षा मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात असंख्य महिला पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवला होता. संत आसाराम बापू यांच्या आयुर्वेदिक उपचारासाठी पॅरोल जामीन मिळावा यासाठी योग वेदांत सेवा समितीतर्फे संत संस्कृती रक्षा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. आसाराम बापू हे 11.5 वर्षापासून जोधपूर कारागृहात आहे. वयाच्या 86 वर्षात त्यांना शारीरिक अडचणी उद्भवू लागल्या आहेत. त्यासाठी त्यांना शारीरिक उपचारासाठी पॅरोल जामीन मिळावा म्हणून गेल्या 4 वेळा याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र आजपर्यंत कुठलीही पॅरोल व जामीन मिळाली नाही. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पॅरोल व जामीन मिळावी म्हणून आज योग वेदांत सेवा समितीतर्फे धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून संत संस्कृती रक्षा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात असंख्य महिला पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. साक्री तालुक्यातील बळसण येथील जैन मंदिरात चोरी करणारे व हॉटेल रसराज जवळील लुटीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात धुळे LCBला यश आलं आहे. यातील एका चोरट्याचा वरील दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं आढळून आलं. दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी साक्री तालुक्यातील बळसाणे गावातील जैन धर्मियांच्या विश्वकल्याणक जैन विमलनाथ मंदिरात दानपेटी फोडल्याची घटना घडली होती. या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात व्यवस्थापक संजय जयंतीलाल जैन यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मंदिरातील दानपेटीतून 40,000 रुपये किमतीची चिल्लर चोरी गेली होती. या घटनेचा समांतर तपास धुळे LCB कडून सुरू होता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली. यात गोपाल उर्फ गोलू रतन पाटील वय 19 वर्ष राहणार बाळापूर भगवा चौक धुळे, अमित सुभाष घोडेश्वर वय 31 राहणार बाळापूर फागणे बोरसेनगर तालुका जिल्हा धुळे व समाधान दत्तात्रय पाटील वय 23 वर्ष राहणार सुभाषनगर प्लॉट दत्त मंदिर चौक धुळे हे मंदिरात चोरी करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार वरील तिघांना फागणेतून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव, पोलीस नाईक रवी किरण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, हर्षल चौधरी, अमोल चौधरी यांच्या पथकाने केली. 24 फेब्रुवारी रोजी निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये हाती विमलनाथ जैन मंदिरामध्ये दानपेटीची चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये 40,000 रुपये एवढी कॅश त्याच्यामधून चोरीला गेली होती. त्या अनुषंगाने फिल्डिंग लावली असता LCBचे PI शिंदे आणि त्यांच्या सर्व टीमने आज आपण 3 आरोपी गोपा गोलू रतन पाटील वय वर्ष 19, अमित सुभाष घोडेस्वार 31 आणि समाधान दत्तात्रय पाटील 23 वर्ष या तिघांना आज आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं एकूण 35,000 रुपये रोख व मोटरसायकल असा एकूण आपण 1 लाखाच्या वर मुद्देमाल आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची वाटते की हा गोलू रतन पाटील जो या मंदिर चोरीमध्ये आपण अटक केलेली आहे त्याला इंट्रोगेट केल्यानंतर असं कळलं की कालच देवपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याने एक रॉबरी जबरी चोरी ज्याला म्हणतात तशी केलेली आहे
आणि एका दुचाकीस्वाराला अडवून त्याने त्याच्याकडनं पैसे घेऊन गेला होता तो. तर त्याची देखील कबुली दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा अजून एक जोडीदार आहे राजेश रमेश पाटील, राहणार शनी मंदिर, जिल्हा धुळे, याला देखील या दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं 9,950 एवढा देखील आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. तमाशा हे केवळ मनोरंजनाचंच नव्हे तर समाज प्रबोधनाचं देखील माध्यम आहे. दारूबंदी, बेटी बचाव बेटी पढाव, बालविवाह अशा समाज प्रबोधनात्मक विषयांविषयी देखील तमाशामध्ये जनजागृती करण्यात येते व यास ग्रामस्थ म्हणजेच रसिकांनी समजून घेणं गरजेचं असतं, असं प्रतिपादन धुळे तालुक्यातील कारखेडा येथे आयोजित यात्रेप्रसंगी आलेल्या एका तमाशातील कलाकार तरुणीने केले. धुळे तालुक्यातील कारखेडा गावातील कचवे परिवाराचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी जय जमुआई माता व त्र्यंबकेश्वर भगवान महादेव मंदिराचा यात्रोत्सव महाशिवरात्री या पावन सणाच्या तिसऱ्या दिवशी भरवण्यात आला होता. या यात्रोत्सवात गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला. यात खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, पाळणी, सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. विशेष बाब म्हणजे यात्रोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशा मंडळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. अंमळनेरच्या अनिता राणी यांच्या म्युझिकल कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. अनिता राणी अंमळनेरकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्या कार्यक्रममध्ये मी 10 वर्षापासून कार्यक्रम करते आणि यांच्या कार्यक्रमाबद्दल मला काहीच तकलीफ नाही आहे, काहीच हेच नाही, अडचणच नाही आहे. त्यांच्या कार्यक्रमामधून मला एवढं अभिनंदन झालं आहे की मी सांगू शकत नाही. आणि हे जे लोक येतात त्यांना आम्ही मनापासून खुश करतो किंवा जे त्यांना पडतं ते आम्ही कार्यक्रम करतो. जे त्यांनी सांगितलं, जे आमचे कलाकार आहेत ते पण त्या रात्रीभर जागरण करतात, जे नाही ते करू शकतात त्यांच्यासाठी, कारण की ते लोक आहेत त्यांचं मनोरंजन आम्ही जे पटलं ते करू शकतो त्यांच्यासाठी. आम्ही कार्यक्रममध्ये त्यांना हे शिकवतो की त्यांनी दारू सोडायला पाहिजे आणि आपला संसार जोडायला पाहिजे. या निमित्त आम्ही त्यांना हे शिकवतो की त्यांनी जे आम्ही बोलतो ते त्यांनी नियोजन करायला पाहिजे. बालविवाह जे काही दुसऱ्यासोबत लग्न करतात त्यांच्यासोबत मारपिटी करावणे, हे करावणे ते करावणे याच्याबद्दल आम्ही त्यांना शिक्षण देतो. त्यांना जर पटत असेल तर त्यांनी आमच्या बोलण्याचं अभिनंदन करावं याची विनंती. सहभाग असतो. त्या निमित्ताने कारखेड येथे आज दिनांक रोजी कुस्तीची दंगल आयोजित केलेली होती. सदर कुस्तीच्या दंगलीत परिसरातील आमदड, आंचाळा, चिंचखेडा, बाबुवाडी पूर्ण परिसरामधून बरेच पैलवान मल्ल आले होते. कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने झालेला आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस आमच्या इथं अनिता राणी यांचा लोकनाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम एक समाज प्रबोधनासाठी आयोजित केला आहे. तरी गावातील सगळ्या ग्रामस्थांनी इथं योग्य ते सहकार्य करून कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने करतील ही अपेक्षा. भविष्यात याचप्रमाणे आमच्या परिसरात कुलदैवत जय जमुआई माता यांच्या कृपेने व अंबिकेश्वर महाराज महादेव यांच्या आशीर्वादाने आमच्याकडून समाज उपयोगी असे विविध कार्यक्रम घडतील व परिसरात आमच्या गावातलं नाव होईल यासाठी आमच्या सगळं कचवे परिवार किंवा ग्रामस्थ यांनी योग्य ते सहकार्य कराल ही अपेक्षा आहे. धुळ्यातील मराठा सेवा संघ कार्यालयात आज पुरवणी वधूवर सूचीचं प्रकाशन करण्यात आलं. सदर मराठा सेवा संघाच्या या वधूवर सूचीला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या माध्यमातून दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी हिरेभवन येथे भव्य खानदेशातील वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर प्रसंगी देखील अतिशय आकर्षक व उपयुक्त अशा रेशीमगाठी मराठा अनुरूप या वधूवर सूचीचे प्रकाशन करण्यात आले होते. संपूर्ण खानदेशातून तसेच मुंबई, पुणे, गुजरात, मध्य प्रदेश, बेंगलोर येथून मोठ्या संख्येने सदर पुस्तकात वधूवरांची नाव नोंदणी करण्यात आली होती. सदर पुस्तिकेमुळे विवाह जुळवून येण्यास मदत होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून सदर पुस्तिकेला मोठ्या प्रमाणात मागणी आली होती. परंतु काही कारणास्तव सदर पुस्तिकेत नाव नोंदणी करावयाच्या राहून गेलेल्या समाज बांधवांनी नाव नोंदणी करण्यासाठी आग्रह धरल्यामुळे समाज बांधवांच्या सोयीसाठी
पुरवणी वधूवर सूची छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर पुरवणी वधूवर सूचीचे प्रकाशन आज धुळेतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात उद्योजक, युवा नेतृत्व बाळासाहेब भदाणे, DR बोरसे, उद्योजिका सौ सरिता राहुल बच्छाव, डॉक्टर कीर्ती योगेश ठाकरे, सौ शुभांगी निकम, साहेबरावजी देसाई, वधूवर मंडळ अध्यक्ष PN पाटील, प्राध्यापक VK भदाणे, डॉक्टर सुलभा कुवर, डॉक्टर योगेश ठाकरे, प्राध्यापक RO निकम, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरवणी सूचीचं प्रकाशन करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक BA पाटील, SM पाटील यांनी केले. प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार यांनी आभार व्यक्त केले. ज्या समाज बांधवांनी यापूर्वी नाव नोंदणी करून मुख्य पुस्तिका नेलेली आहे त्या सर्व सदस्यांना पुरवणी वधूवर सूची उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आलं आहे. सदर कार्यक्रमात खानदेशातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला विद्यालय अनमोलनगर देवपूर धुळे येथे विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळा आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर SV डोढरे यांनी केले. त्यानंतर परिचय व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगावचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉक्टर SR पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राध्यापक डॉक्टर वर्षा पाटील, नितीन ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत प्राध्यापक डॉक्टर HG बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर संजय डोढरे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मनीषा पवार यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा अंतर्गत आज आत्मनिर्भरता युवती अभियान 6 दिवसीय कार्यशाळा या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ प्रसंगी अधिसभा सदस्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर SR पाटील सर या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अधिसभा सदस्य आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर वर्षा पाटील मॅडम, अधिसभा सदस्य आमचे सन्मित्र श्री नितीन ठाकूर सर, आमच्या संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक आदरणीय तात्यासाहेब BM पाटील सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर HG बाविस्कर सर, आमच्या या विद्यार्थी विकासाच्या विभागाचे सदस्य आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर मनीषा पवार मॅडम, मी आपणा सर्वांचं विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर संजय डोढरे शब्दसुमनांनी स्वागत करतो. विद्यापीठाच्या वतीने प्रथमच आमच्या महाविद्यालयाला 6 दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा आयोजन करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल विद्यापीठाचे विद्यार्थी विकास अधिकारी संचालक यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यशाळेत 6 दिवस विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात हे सायबर क्रांती आणि युवती या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर डॉक्टर नितल पाटील मॅडम हे आरोग्यविषयी जागृतीपर मार्गदर्शन या ठिकाणी करतील. त्याचप्रमाणे प्रभावती पाटील मॅडम ज्या तालुका कृषी अधिकारी आहेत, कृषी आणि बँक क्षेत्राशी संबंधित जी कार्यप्रणाली असते याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. नेतृत्व गुण विकास व कौशल्य या विषयावर आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनोद पाटील या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यशाळेत डॉक्टर विवेकानंद चव्हाण सर हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या संपूर्ण 6 दिवसाच्या कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने विविध
उपक्रम व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हाच की विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, त्यांना सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि अन्य क्षेत्रात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढून त्या आत्मनिर्भर कशा होतील या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. युती सभेच्या माध्यमातून व विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून सतत 6 दिवस विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा नवा विषय आणि नवीन धुळे तालुक्यातील शिरदाणे गाव हे विविध विकास कामांपासून वंचित राहू नये यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शिरदाणे गावासाठी विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ धरतीताई देवरे यांच्या हस्ते करण्यात आला, अशी माहिती धुळे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे युवा नेते राम भदाणे यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरतीताई देवरे, सदस्य राम भदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मनीषा खलाणे, माजी सरपंच नेर शंकर खलाणे, पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी ग्रामस्थांचा देखील मोठा सहभाग दिसून आला. एक मिनिट हा रामदाव. आज आमच्या शिरदाणे गावामध्ये कुलस्वामिनी बटाई देवीच्या कृपेने अतिशय चांगला प्रसंग, आमच्या शिरदाणे गावाचे 4 सुपुत्र हे अग्निवीर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व आमचे पंचायत समितीचे सदस्य अर्जुन भाऊ गायकवाड यांच्या पंचायत समितीच्या सगळ्या निधीच्या लोकार्पणाच्या प्रसंगी, भूमिपूजनाच्या प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष धरतीताई देवरे, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माजी जिप सदस्य आदरणीय मनीषाताई खलाणे, शंकरसाहेब खलाणे, या पंचक्रोशीतील सगळं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला मोर्चावर आमच्या भदाणेताईंची निवड झाली त्याबद्दल देखील इथं सत्काराचा कार्यक्रम होता व एका छोटा खाणी सत्काराचा कार्यक्रम आज आम्ही करू शकलो, याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली व खासदार बाबासाहेब भामरेंच्या माध्यमातून जो निधी या शिरदाणे गावासाठी मिळाला त्याच्या भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम अर्जुन भाऊच्या माध्यमातून इथं ठेवण्यात आलेला होता व आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेची आचारसंहिता कुठल्याही क्षणी आज लागू शकते म्हणून भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राहून गेलेला होता व अर्जुन भाऊ गायकवाड आमचे दडारीचे पंचायत समितीचे सदस्य गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये त्यांचा संबंध दिवस हा जात असतो. समाजकारण व राजकारण करत असताना लोकांच्या समोर त्यांचं कार्यकर्तृत्व दिसलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, या चांगल्या हेतूने आज हा कार्यक्रम आम्ही केला. या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ, या गावातील सगळे युवक मंडळी उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पाण्याचं नियोजन असूनही धुळेकर पाण्यापासून वंचितच, आज आयुक्तांना निवेदन. संत संस्कृती रक्षासाठी धुळ्यात एकवटले साधक परिवार. बळसाणे येथील जैन मंदिरात चोरी करणारे दोघे चोरटे धुळे LCBच्या जाळ्यात. तमाशा केवळ मनोरंजन नव्हे तर समाज प्रबोधनाचं साधन सुद्धा. धुळ्यातील मराठा संघ कार्यालयात वधूवर सूचीचं प्रकाशन. धुळ्यात आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा संपन्न. धुळे तालुक्यातील शिरदाणे गावात विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.